30 वर्षाचा राजकारणाचा प्रवास कसा होता? 1991 मध्ये माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर जेव्हा नाशिकला आले तेव्हा मी 93 मध्ये स्वतःचा दवाखाना सुरू केला आणि मी प्रॅक्टिस सुरू केली. दवाखाना सुरू करताना डॉक्टर शैलेश शाह असतील, डॉक्टर रणजित मेहता असतील यांच्याकडे मी, डॉक्टर कासलीवाल असतील यांच्याकडे मी आधी प्रॅक्टिस केली आणि 1993 मध्ये दवाखाना सुरू केला. 1996च्या सुरुवातीला ज्येष्ठ नगरसेविका आदरणीय निर्मलाताई कुटे यांनी काही कारणाने प्रशासनावरती रागून किंवा यंत्रणेवरती रागून राजीनामा दिला स्वतःच्या पदाचा आणि त्यानंतर नाशिक महानगरपालिकेमध्ये बाय इलेक्शन लागलं आणि सहज गमतीमध्ये की महिला रिझर्वेशन आहे तर तू उभी राहा आणि सगळे परिसरातील नागरिक माझ्याकडे आले आणि माझ्या मिस्टरांचे सगळे मित्र, नितुल त्यांचे सगळे मित्र, माझी जाऊ तिचे सगळे नातेवाईक आणि मग सगळे म्हणे की आता तुम्ही उभा राहा. माहेरकडून राजकारणाची खूप आवड होती कारण माझं माहेर अकलूजचं आणि अकलूजला राजकीय क्षेत्रामध्ये सगळे होते. विजयसिंह मोहिते पाटील म्हणजे मावस भाऊ असतील किंवा शंकरराव मोहिते पाटील असतील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि त्यामुळे अकलूजचं एक सगळं राजकीय वातावरण असल्यामुळे इथं आल्यानंतर ही संधी मिळाली आणि मग मी ही संधी घ्यायची ठरवली आणि मग पहिल्यांदा निवडणुकीला उभी राहिले. त्या निवडणुकीमध्ये सगळ्यांची मदत झाली म्हणजे मुळाने काकांपासून तोष्णीवाल, विनोद शहा आणि वस्तुपाल शहा या सगळ्या लोकांनी मदत केली आणि ह्या निवडणुकीला मी निवडून आले आणि मग तिथून हा माझा सगळा राजकीय प्रवास सुरू झाला.